प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर नमस्कार मित्रांनो, आजचं आमचं लोकेशन आहे किल्ले लोहगड। किल्ले लोहगड आणि विसापूर याच्या पायथ्याशी वसलेलं गाव भाजे या ठिकाणी आम्ही स्टे केला आणि आम्ही आमच्या श्री सखींसोबत निघालो तो किल्ले लोहगड सर करायला। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमन करून आम्ही निघालो किल्ले लोहगड। तर किल्ले लोहगडबद्दल माहिती काढायला गेलं तर मावळ डोंगर रांगामध्ये वसलेला किल्ले लोहगड आणि यालाच जोडलेला किल्ले विसापूर। तर हा गिरिदुर्ग प्रकारामध्ये येतो आणि याची चढाई श्रेणी सोपी आहे आणि याला जवळची गावं आहेत लोणावळा आणि मळवली। तर हा पुणे जिल्ह्यामध्ये येतो। तर त्याचप्रमाणे जर तुम्ही किल्ल्यावर व्हिजिट करत असाल, ट्रेकिंगला जात असाल तर इंडियन्ससाठी 25 रुपये आणि फॉरेनर्ससाठी 300 रुपये, कारण हा किल्ला आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडियामध्ये येतो, त्यामुळे ते तेवढे चार्ज करतात। तर चला बघूया किल्ले लोहगड। जय शिवराय, जय शंभूराजे। तर हा आमचा पहिला ब्लॉग आहे। तर आम्ही आहोत आता किल्ले लोहगड। तर लोहगडवर आहोत आम्ही आता सध्या। तर आम्ही निम्मा किल्ला चढून आलो आहे, म्हणजे जसं की पायऱ्या चढून आलो आहे आणि इथपासून आपल्याला जे काही आपले महाराजांचे महादेवाचे मंदिर होते, जे काही हनुमानाचं मंदिर होतं, जे काही दर्गा, जे काही सदर वगैरे ते आहेत ते इथनं पुढं आहे। तर तुम्ही आमच्यासोबत राहा, असंच आपण बघूया हा पूर्ण किल्ला। पुन्हा एकदा जय शिवराय, जय शंभूराजे। तर किल्ले लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे। पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरांनी याच लोहगडावर आणून ठेवलेली। त्यानंतर तुम्ही समोर पाहताय तो किल्ले विसापूर उर्फ संबळगड। त्यानंतर तुम्ही पाहताय ते पवना मावळखोरे। त्यानंतर तिसरा किल्ला तुम्हाला समोर दिसतोय तो किल्ले तिकोना उर्फ वितोंगड। आणि त्यानंतर चौथा किल्ला तुम्ही समोर जो पाहताय तो किल्ले तुंग उर्फ कठीणगड। तर पवना मावळखोऱ्यात वसलेले हे 4 किल्ले। त्यानंतर श्री सखीने ट्रेकिंगला सुरुवात केली। त्यानंतर या किल्ल्याला 4 दरवाजे आहेत: गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा। त्यानंतर तुम्ही समोर पाहताय ती धान्यकोटी। या धान्यकोटीचा उपयोग त्या काळी धान्य साठवण्यासाठी केला असत। तर सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी साठलेलं आहे। तर आपण प्रवेश करूया किल्ले लोहगडामध्ये। तर लोहगडाच्या महादरवाज्यातनं प्रवेश केल्यानंतर तिथे सध्या खूप मस्त प्रकारे बॅनर लावलेले आहेत, त्याच्यावरनं आपल्याला संपूर्ण किल्ल्याची माहिती समजते। तर तिथनं पुढे गेल्यानंतर आपण पोहोचतो ते दर्गा आणि सदरपाशी। तर तुम्ही समोर जो पाहताय तो दर्गा आणि त्याच्याच उजव्या साईडला जी आहे ती सदर। त्या काळी या ठिकाणी मोठ्या मोठ्या घोषणा, शिवकालीन घोषणा या ठिकाणी होत असत। त्यानंतर तिथनं पुढे गेल्यानंतर आपल्याला विंचूकड्याकडे जायला येतं, त्यानंतर महादेव मंदिराकडे जायला येतं, त्यानंतर त्र्यंबक तलावाकडे जायला येतं, 16 कोणी तलावाकडे जायला येतं। तर चला आपण जाऊया पुढे। त्यानंतर आम्ही पोहोचलो ते महादेव मंदिरापाशी। तर या मंदिराबद्दल बोलायला गेलं तर खूप जास्त पॉझिटिव्ह वाईब्स येतात या ठिकाणी। तर महादेवाचं दर्शन घेऊन त्याच्या शेजारी त्र्यंबक तलाव आहे। किल्ले लोहगड, हॅपी फॅमिली। तर त्र्यंबक तलावापासून थोडंसं पुढे गेल्यानंतर उजव्या साईडला वळाल्यानंतर समोर आपल्याला दिसत आहेत त्या शिवकालीन वाड्यांचे अवशेष। तर त्यानंतर तसेच समोर आपल्याला दिसत आहे ते घोड्यांची पागा। तर त्या काळी घोड्यांना राहण्यासाठी, घोड्यांना बांधण्यासाठी या पागाचा उपयोग केला जात असत। तर आत्ता पण त्या ठिकाणी गेल्यानंतर सुमारे 8 ते 10 फूट उंच एवढी जागा आहे। तर त्यानंतर आम्ही पुढे गेलो, काही पाण्याची टाके पण आहेत त्या ठिकाणी। तर ती पाण्याची टाके बघून आम्ही पुढे गेलो आणि मेन म्हणजे गडावर आत्ता सध्या एवढ्या उन्हामध्ये पण पिण्याचे पाणी स्वच्छ आणि खूप चवदार पाणी तिथे उपलब्ध आहे। तर हे बघूनच कौतुक वाटतं की गडाच्या पायथ्याला पाणी नाही आणि गडावर पाणी आहे। तर त्यानंतर आपण पोहोचतो तो 16 कोणी तलावाकडे। या तलावाबद्दल बोलायला गेलं तर या तलावाला 16 कोण आहेत। तर मी ते काउंट पण केले आणि खरंच ते 16 कोण आहेत। तर याच्यामध्ये पण थोडंसं पाणी आहे, पण ते थोडंसं खराब झालेलं आहे। तर त्यानंतर तिथनं थोडंसं पुढे चालत गेलो
काउंट केलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. तर हे 16 कोण होते. त्यानंतर या तलावाला एक खाली उतरण्यासाठी जागा पण आहे. तिथनं खाली उतरल्यानंतर तुमच्या डाव्या साईडला काहीतरी कोरीव शिल्प किंवा काहीतरी शिल्प नाही, तो लेख आहे. तर तो सध्या पुसट झालेला आहे, पण काहीतरी तिथे लेख आहे. तो वाचता नाही आला, पण तरी पण त्याचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. तर त्यानंतर अष्टकोनी तलावापासनं एक 500 ते 600 मीटर पुढे चालत गेल्यानंतर आपण पोहोचतो ते लक्ष्मी कोठीपाशी. या कोठीमध्ये राहण्याची सोय होती. कोठीत अनेक खोल्या आहेत. तर तिथपासनं थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला पुन्हा लागतो तो दर्गा. तर काही कारणास्तव दर्गाचा शूट आम्हाला घेऊ दिला नाही. काहीतरी कारण होतं त्यामागे, ते आम्हालाही अद्यापही स्पष्ट झालेले नाही. तर त्यानंतर लक्ष्मी कोठीच्या पश्चिमेला विंचूकाटा आहे. तर विंचूकाटा म्हणजे 1500 मीटर लांब आणि 30 मीटर रुंद असलेली ही डोंगर रांगाची एक सोंड. तर विंचूकाटावर जाण्यासाठी आपल्याला एक टप्पा उतरून खाली जावं लागतं. तर गडावरून त्याला जेव्हा पाहतो ना, तर तो भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून यास विंचूकाटा म्हणतात आणि त्यालाच आता विंचूकडा असं म्हणतात. तर या भागात पाण्याची उत्तम सोय आहे. गडाचा आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यासाठी या विंचूकाट्याचा त्या काळीही उपयोग होत असत आणि विंचूकाट्यावरनं भाजे गावातील लेणी खूप स्पष्ट आणि चांगली दिसते. श्री सखी श्री सखी श्री सखी थांबा थांबा थांबा. आज आपण किल्ले लोहगडावर आहोत. जवळपास निम्मा किल्ला आपला सर करून झाला आहे. तुम्हाला काय वाटते, जरा तुमच्या छोट्याशा संदर्भाचं स्पष्टीकरण द्या आम्हाला थोडंसं. स्पष्टीकरण देऊ. खूप छान आहे. खूप एनर्जी, एकदम ऊर्जा येते किल्ल्यावरती आल्यावर. थोडासा वाटला स्टार्टिंगला, पायऱ्या आहेत, बांधलेला आहे पूर्ण किल्ला, चालायला वगैरे खूप इझी आहे. बाकी थोडं विंचूकडाकडे जाताना थोडंसं आहे, थोडा खडखडीत, थोडासा कठीण आहे त्या साईडला, बट खूप छान आहे. मस्त एकदम असं वाटतं किल्ला संपून आहे, बस चालत राहावं. आणि हा मस्त एकदम सह्याद्री आपला, तो मस्त त्याचा एन्जॉय घेत राहावं आणि सह्याद्री जपत राहावा. गड किल्ल्यावर आल्यावर कचरा वगैरे करू नका. आणि गड किल्ल्यावर येताना काही जे प्राणी आहेत तिथे, जसे की कुत्र्याची पिल्लं आहेत, माकडं आहेत, त्यांच्यासाठी खाऊ घेऊन या. ते जरा उपाशी मारतात तिथे. आम्ही विसरलो आणायचं, त्यासाठी खंत व्यक्त करतो. आणि हा जो पुढे दिसतोय हा आहे किल्ले विसापूर. हा आपण केलाय, याच्याबद्दल काय सांगाल? किल्ल्यांबद्दल मी काय बोलू, मला असं शब्दात व्यक्त नाही करता येते. बस खूप भारी वाटतंय. किल्ले फिरत राहा, होईल तेवढे फिरत राहा, होईल तेवढे पॉसिबल होईल तेवढा आपला सह्याद्री पहा. हा एक ऊर्जेचा भांडार आहे. किल्ल्यावर आल्यानंतर जी काय ऊर्जा येते किंवा किल्ले फिरून गेल्यानंतर जी काय ऊर्जा येते ती तर काहीतरी वेगळीच असते. किल्ले हे आपल्याला गोवा वगैरे बीचेस फिरण्यापेक्षा आपला सह्याद्री फिरा, खरंच खूप भारी आहे. किल्ले आपल्याला जीवनात जगण्यासाठी खूप काही आशा, ऊर्जा देऊन जातात. एवढं सांगतो, किल्ले फिरा, किल्ले जपा. हीच एक सह्याद्रीची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आणि छत्रपती श्री धर्मवीर शंभूराजांची देणगी आहे. हिला जपा, कृपा करून जपा. आणि जर कोणी येत असेल किल्ले विसापूर पुणेवरनं, जर कोणी येत असेल तर दादा, ताई, माझी एक विनंती आहे, तुम्ही मला संपर्क साधू शकता. आपला जो विंचूकडा आहे ना, त्यावर जो भगवा असतो, जो की मी लास्ट टाईम किल्ले लोहगड सर केलेला तेव्हा तिथे भगवा होता, पण सध्या तो भगवा पूर्णपणे म्हणजे तुटलेलाच आहे, भगवा नाहीच आहे तिथे. तर आपल्या महाराजांच्या किल्ल्याची एक ओळख, भगवा हा एक खूप काय बोलतात, खूप स्ट्रॉंग ओळख आहे, खूप चांगली ओळख आहे. तर कोणी येत असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. मी भगवा आणि त्यासोबत जे काही काठी वगैरे जे काही लागेल मी ते तुम्हाला पुरवेल. थँक्यू. ओ श्रीसखी, घेऊन जा आम्हाला. तर अशा पद्धतीने श्रीसखी आमच्यासाठी थांबल्या आणि आम्हाला घेऊन त्या निघाल्या परतीच्या प्रवासासाठी. तर किल्ले लोहगड हा खूप काही ऊर्जा देऊन जातो, कारण हा खूप भक्कम आणि खूप ऊर्जादायी किल्ला आहे. तर त्यानंतर आम्ही किल्ल्याची उतरणी सुरू केली आणि त्याचप्रमाणे तुम्ही किल्ल्यावर जाताय तर त्या ठिकाणी जे काही आदेश लिहिलेले आहेत ते पाळा. जसं की
या तोफांचे पावित्र्य राखा. त्याचप्रमाणे कृपया या तोफांवर बसू नका. तर खूप काही पोस्ट पाहतो की काही लोक तोफावर बसून फोटो काढताय, तर असं करू नका. त्यानंतर आम्ही निघालो. त्याचे काय भेटल? ताक भेटल काय? करून तर तुम्ही आका गड पालता घातला काय? भेटलाय तू कुठून आणले? सांग तरी आम्हाला कुठे पॉइंट जातो तरी मी तर या गरमीच्या तडाख्यामध्ये मस्त आमच्या श्री सखींनी एक ताक घेतला आणि आम्ही एक ताक घेतला आणि त्याचा आस्वाद घेत गप्पा मारत आम्ही तेवढं ताक संपवलं. हे काय डोंगरची काळी मैना आणि तू माझी काळी मैना. तर गाईज अशा पद्धतीने आपला किल्ले लोहगड यशस्वीरित्या ट्रेक करून झालेला आहे. तर खूप छान वाटलं हा किल्ला सर करून. खूप चांगल्या आठवणी सोबत घेऊन चाललोय मी आणि माझ्या प्रिय श्री सखी. तर तुम्ही पण असंच आमच्यासोबत जोडलेले राहा. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच. तुला काय बोलायचं? नाही, आता घरी जाऊया. बाय बाय.